हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आजच आली सकाळी मुंबईवरून. रात्री बसलेली गाडीला. कसं काय घरात पसारा झालाय बघा आता. एवढं आता आवरायचंय. दोन्ही घरात तसलाच पसारा आहे. ओटा कसला झालाय आमचा. असं दिसत नाही पण लय धूळ आहे वट्यावर. थांबा एक मिनिट दाखवत. जुन्या घरात पसारा. या घरात नाही पसारा जास्त, कारण या घरात ही घर कोण वापरायला येतच नाही. हे मी जाताना त्या दिवशी कपडे काढून टाकले होते तिकडं रस्सीवरचे आणून. तर ती कपडे सगळे तसेच पडलेत. आणि मी बनवले आता चहा. खूप उशीर झालाय बरं का, काहीतरी 10:30-11 वाजत आले असतील. आणि मी ना, मला खरंच खूप कंटाळा आला. ट्रॅव्हलिंग का काय माहिती, ट्रॅव्हलिंग जमतच नाही अलीकडं. जरा जरी कुठून फिरून आली ना की लगेच हे होते, कंटाळा येऊन जातोय. तरी बघा असा अंधार असतो आमच्या घरामध्ये, व्हिडिओ ब्लर येतोय. तर मी काही सकाळी डबा बनवला नाही. शिळी भाकरी आणि भाजी अण्णांनी खाल्ली वाटतं. चौधरी साहेबांनी काही डबा नेला नाही. आणि नाश्त्याला काहीतरी खाऊन गेले असतील. लाडू वगैरे असं छोटं मोठं बनवून ठेवलं होतं मी त्यांना जायच्या टायमाला, की मी नसल्यावर खातील. म्हणजे कुणाकडनं भाकरी वगैरे करून नाही घेतल्या तर घरातला नाश्ता तरी घेऊन खातील, म्हणून थोडासा चिवडा आणि लाडू बनवून गेले होते. तर चौधरी साहेब सकाळी तेच खाऊन गेले. काय झालं माहिती का, मला ना सकाळी येताना एवढी थंडी भरून आली. मी स्वेटर नव्हता नेला. आज पहाटे इतकी थंडी होती, उतरल्यावर मला थंडी लागली, गाडीतनं नाही लागली. आणि चेहरा बघा ना किती क्लीन झालाय माझा. मुंबईला जाऊन आली ती. माझी त्वचा ना सेन्सिटिव्ह आहे एकदम. तिला गावाकडची धूळ, माती, ऊन एवढं कडक सहन होत नाही त्वचेला माझ्या. आपण बाहेर उजेडात जाऊन बघूया. तर मला एक कमेंट आली होती मागे एकदा, काळ्या मातीतलं काळं सोनं. तर मी काळ्या मातीतलं काळं सोनं नाही बरं का, गोरं सोनं आहे. पण इथलं वातावरण माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही, त्यामुळं असं होऊन जातं. तर काय आता, गेलं आम्ही म्हातारे झालो. गोरं सोनं असू दे नाही तर काळं सोनं असू दे, टॅनिंग सगळं गेलं होतं माझं. अजून 2-4 दिवस असती ना, 3 दिवस होती मुंबईला, अजून 2-4 दिवस असती ना तर सगळा चेहरा क्लीन झाला असता. पण पुन्हा येऊन शेतातली कामं करायची, पुन्हा येऊन चेहरा सगळा टॅन होऊन जाणार, सगळं काळपट दिसणार तोंड. मग काय. आणि आता मला काय वाटत पण नाही. मी क्रीम वगैरे बरंच काय काय वापरून बघितलं, पण नाही काय फरक पडत. खूप टॅन होते माझ्या चेहऱ्यावर. म्हणजे माझी सेन्सिटिव्ह आहे स्किन सगळी, त्याला सहन होत नाही इथली धूळ आणि ऊन सहन होत नाही. तर असो, मी काय सांगत होती की चौधरी साहेब आज बिना डब्याचे गेलेत. बोलले मी बाहेर खातो काहीतरी. मला सकाळी खूप थंडी वाजून आली. मी येऊन झोपली ना, ती उशीरपर्यंत झोपली. आणि ते थंडीने ह्यानी एकदम कान, नाक आणि डोकं गच्चच झालं माझं. गाडीवरून एवढ्या थंडीतनं आली, स्वेटर नव्हता नेलेला, कानाला बांधायला काय नव्हतं नेलेलं. एवढं आता 2-3 दिवस दमट वातावरणामध्ये मुंबईच्या, आणि इकडं आल्यावर एवढी मोकळी हवा आणि एकदमच कसं तरी झालं मला. मग मी आल्यावर झोपली. मला वाटलं होतं आल्याला चहा बनवून प्यावं, पण चौधरी साहेब म्हणले थोडा वेळ पांघरून घेऊन झोप, म्हणजे बरं वाटेल तुला. हुडहुडी भरून आली होती एकदम मला. म्हणून मी झोपले ते झोपीच गेली. चौधरी साहेबांनी झाडलोट पण केली, गुरांची वैरण पण केली, कामाला पण गेले, पाण्याचा जार भरून आणून ठेवला. पण घरदार पारुशी अजून तशीच आहेत सगळी. तर मी आता चहा बनवलाय मला प्यायला. ते पण मला भूक लागली म्हणून, कारण दुसरं काय खायला नाही घरात बनवलेलं. आणि लाडू चिवडा तर काय त्याच्यावर पोट तर भरणार नाही, म्हणून म्हणलं चहा थोडा पिऊन थोडं फ्रेश वाटेल. तर मंडळी, आंघोळ वगैरे केल्यावर जरा बरं वाटलं. काय ती ट्रेनमध्ये लईच घाण वाटते, कसं काय काय माहिती. आणि जरा आंघोळ केली ते छान वाटायला लागलं. खरं तर काळी साडी नेसल्यावर अजून गरमी लागते बरं का,
ऊन येतं अंगावर ऊन खेचलं जातं आपल्याकडं. पण आजचे दिवस म्हणलं नेसावं. आता हिला उन्हाळाभर सुट्टी या साडीला, उन्हाळाभर नाही नेसायची ही साडी. तर ही मुंबईवरून जुने जुने शर्ट आणले पोराचे, म्हणजे माझ्या दाद्याचे बापूचे. चौधरी साहेबांना सिमेंटच्या कामामध्ये शर्ट जास्त लागतात ना, मग खराब होतात तिथं कपडे. मग हे जे जुने शर्ट होते ते कामात वापरतील ते, म्हणून आणले. आणि काय सांगू तुम्हाला लपडं, ही बॅग मी नेली होती माझ्या जाऊबाईची एका, ही बॅग. आणि ही जाऊबाईची बॅग न्यायचं कारण काय झालं की मी माझी पर्स जी भरली होती ना जाण्यासाठी, तर ती पर्सची चेन उदसली होती बरं का, त्या दिवशीची सांगते स्टोरी. आणि मग मी म्हणलं आता काय करू ऐन वेळेला, म्हणून मग जाऊबाईला बॅग मागितली. तर जाऊबाईला बॅग मागितली, त्यांची बॅग पण आहे ना ह्या निम्या रस्त्यात गेल्यावर हे जे बंद निघले. एक बंद जेऊर स्टेशनला गेल्यावर निघला आणि दुसरा बंद ठाणा स्टेशनमध्ये उतरल्यावर निघला. म्हणलं काय रे देवा, आज कसला दिवस होता. माझी पर्सची चेन घरी निघली होती म्हणून त्यांची बॅग घेतली. आणि बॅग एवढी छान आहे काय सांगायचं तुम्हाला. आणि मी परत एवढी मस्त बॅग आहे त्यांची, आणि बंद एवढे कुचके झालेले आहेत ना. आता त्यांना देऊन येते त्यांची बॅग, खाली करून घेते, काय माझं सामान वगैरे राहिले का बघते. त्यांची बॅग देऊन येते, त्या काय म्हणतात ते बघते. नेले होते हे बघा, ही पण, हा पण बंद तुटायला झालाय. म्हणजे मी त्यांच्याकडून आणताना चेकच नव्हतं केलं. हे बघा कसे झालेत बंद याचे. मी त्यांच्याकडून घेऊन येताना मी चेक करून नव्हतं घेतलं बंद, मी गडबडीत होती. मग म्हणलं एखादी बॅग आहे का, तर शोधून त्यांनी पोटमाळ्यावर ठेवलेली काढून दिली होती मला. आणि पुढे जाऊन असा त्याचा कारभार झाला. हा पण बंद निघला होता, हे बघा मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट, एक मिनिट, हाय हाय हाय. हा पण बंद निघला होता. हे बघा इथं आहे हा चांगला. आणि हे बघा इकडचा मी शिलाई करून आणलाय. तिथं दिसते का ही शिलाई केलेली हाताने, ही रात्री शिलाई करून आणले. कारण ते हा पण बंद उपसून निघला होता. मी तर घाबरली, म्हणलं काय झालं काय आज बॅगांना. नुसतं यायच्या टायमाला तो बोलत होता दुसऱ्या बंद बसवून देतो वेगळे, तर 2 दिवस ठेवा म्हणलं माझ्यापाशी. माझ्याकडे आणलेले नाहीत बंद मी आता सध्या, पण मला राहायला वेळ नव्हता ना, म्हणून मग मी बॅग घेऊन आली रिटर्न. त्यांना म्हणलं एक तरी बंद मला चालू करून द्या, की जेणेकरून मी गावाला घेऊन जाईन बॅग. आताच केस धुतले बरं का, म्हणून केस रिकामेत, नाही तर मला नाही आवडत केस रिकामे सोडायला. तर चला आता जाऊन त्यांच्या घरी मोबाईल पण चार्जिंगला लावून येते आणि बॅग पण त्यांची देऊन येते. सामान माझं चेक करून झालं. आता काय म्हणतात बाई काय माहिती. त्या एका दिवशी ना अशी पनवती लागली म्हणजे एवढी बेकार लागते ना, दिवसच खराब जातो. तर चला ह्याच्यातच आता मोबाईल बी टाकते चार्जिंगला, सॉरी चार्जर पण टाकते, आणि जाऊन आता त्यांच्या घरीच भेटूया आपण. नाही भेटून नाही होणार, मोबाईल चार्जिंगला लावून मी लगेच रिटर्न येणार आहे. तर चला मंडळी भेटू नंतर. येते देऊन जाऊन बॅग. चालली बघा बॅग द्यायला त्यांची, इथे देऊन. कामं पडले सगळी तशीच, थकवाच गेला नव्हता. जेव्हा आंघोळ केली तेव्हा फ्रेश वाटायला लागले. येऊन आता सन 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 अशी कामं करून घेते.